नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। डहाणू तालुक्यातील साखरे गावात अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। आश्रमशाळेजवळ बुधवारी 3 डिसेंबरच्या पहाटे नवजात अर्भकाचा मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला। स्थानिकांनी बाळाचा मृतदेह पाहताच खळबळ उडाली आणि परिसरात संताप पसरला। घटनेची माहिती मिळताच वानगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी तुषार पाचपुते आणि पथकाने घटनाची धाव घेत पंचनामा केला। अर्भकाचे शववैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। प्राथमिक अंदाजानुसार अर्भकाला जन्मानंतर काही तासातच बेवारसपणे फेकण्यात आले असून थंडी, भूक किंवा गुदमरल्याने मृत्यू झाला असावा। पालघर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून नवजात अर्भकांना रस्त्यांवर किंवा कचऱ्यात टाकण्याच्या घटनेत वाढ होताना दिसते। या प्रकरणात पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, स्थानिकांची माहिती आणि अलीकडील प्रसूतीची नोंद तपासण्यास सुरुवात केली आहे। सविच्छेदन अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल होणार असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत। आई वडिलांना नको असलेल्या नवजात अर्भकांना कचऱ्यात, झुडपांमध्ये किंवा निर्जन ठिकाणी फेकणे ही केवळ अमानवीय घटना नसून ती समाजाच्या माणुसकीवर थेट वार करत आहे। प्रत्येक बाळाचे जीवन अमूल्य आहे, तरीही काही लोक त्याला फेकून देतात। ही घटना खऱ्या अर्थाने शोक आणि संतापाचे कारण आहे। अशा अमानवीय वर्तनामुळे पालक तत्वाची खरी जबाबदारी कुठे गेली आहे हे स्पष्ट होते। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।